रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात हरणे बंदराच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेले दुर्ग साखळी हे तत्कालीन प्रगत सागरी लष्करी धोरणाचे उत्कृष्ट उदाहरण मानले जाते। अरबी समुद्रातील सुवर्णदुर्ग या मुख्य जलदुर्गाच्या सहाय्यासाठी आणि किनाऱ्यावरून होणाऱ्या शत्रूच्या संभाव्य हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्य भूमीवर कनकदुर्ग, फतेहगड आणि गोवागड या 3 उपदुर्गांची उभारणी करण्यात आली होती। या तिन्ही उपदुर्गामध्ये गोवागड हा आकाराने सर्वात मोठा, भौगोलिकदृष्ट्या अत्यंत संरक्षित आणि स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध असा किल्ला असून स्थानिक पातळीवर त्याला गोवा किल्ला असेही म्हटले जाते। हा किल्ला दापोली या थंड हवेच्या ठिकाणापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आणि हरणे बंदराजवळ समुद्र किनाऱ्यावरील एका नैसर्गिक टेकडीवर वसलेला आहे। याची भौगोलिक रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून तिचा एक भाग मुख्य भूमीला जोडलेला आहे। किल्ल्याच्या उत्तर आणि पश्चिम दिशा समुद्राने वेढलेल्या असून दक्षिण भागात सुमारे 50 फूट उंचीचा नैसर्गिक उंचवटा आहे, जो बालेकिल्ल्याच्या रूपात विकसित करण्यात आला आहे। किल्ल्याला एकूण 2 प्रवेशद्वारे आहेत। यातील पहिले प्रवेशद्वार हे जमिनीच्या बाजूने म्हणजे पूर्वाभिमुख असून ते हरणे बंदराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला लागूनच दिसते। हे प्रवेशद्वार आकाराने लहान असून त्यात पहारेकऱ्यांच्या देवड्या बांधलेल्या नाहीत। दुसरे आणि मुख्य प्रवेशद्वार समुद्राच्या दिशेने म्हणजेच उत्तराभिमुख असून 2 बुरुजात बांधलेले या दरवाजाबाहेर उजव्या बाजूस मारुतीची मूर्ती व महाद्वाराच्या पायथ्याशी व्याघ्र शिल्प आहे। मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला कंडभेरूत या द्विमुखी पुराणकालीन गरुड पक्षाचे अत्यंत देखणे शिल्प कोरलेले। याच्या जवळच अत्यंत गुंतागुंतीचे आणि भारतात अत्यंत दुर्मिळ मानले जाणारे श्वान हत्ती शिल्प आहे। दरवाजातून आत प्रवेश करताच पहारेकऱ्यांच्या देवड्या नजरेस पडतात। किल्ल्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्या बांधलेल्या असून तटावरून संपूर्ण किल्ल्यास फेरी मारता येते। किल्ल्याच्या दक्षिण भागात असलेल्या नैसर्गिक उंचवट्यावर बालेकिल्ला उभारण्यात आला आहे। बालेकिल्ल्यात जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत। बालेकिल्ल्याच्या दरवाजाचे खांब आजही शिल्लक असून कमान नष्ट झाली आहे। याच्या खालील बाजूस गोलाकार आकाराचा एक मोठा खोल तलाव असून या तलावाशेजारी 2 इमारतींचे अवशेष नजरेस पडतात। यातील एक इमारत कलेक्टर निवासासाठी तर दुसरी सर्वसामान्य इंग्रज अधिकाऱ्यांच्या निवासासाठी होती। जांभ्या आणि मजबूत काळ्या पाषाणामध्ये बांधलेला हा त्रिकोणी आकाराचा किल्ला सुमारे 8 एकर क्षेत्रावर वसलेला असून किल्ल्याची तटबंदी सुमारे 20 फूट उंच आहे। किल्ल्याला एकूण 9 बुरुज असून ते आजही भक्कम स्थितीत आहेत। किल्ल्यावरून अरबी समुद्राचे सुवर्णदुर्ग, फतेहदुर्ग व कनकदुर्ग या किल्ल्यांचे तसेच हरणे बंदराचे अत्यंत नयनरम्य दर्शन होते।